हाय प्रसाद, हाय सई. हाय. आज हास्य जत्रेचं शूटिंग आहे. बर. सगळी तयारी झालेली आहे. डबा वगैरे सगळा रेडी आहे माझा. आत्ता जर निघालो ना मी, बरोबर 9 वाजता पोचेन मी. पण 9च्या कॉल टाईमला 9ला पोचलो ना की गरजू वाटतो रे आपण. सगळ्यांच्या डोळ्यात दिसतं ते. त्यामुळे आपण आता थोडंसं लेट जायचं, रिलॅक्स व्हायचं, रिलॅक्स थोड्या वेळाने निघायचं, आरामात, काही टेन्शन नाहीये. अरे बापरे, माझी ऍक्च्युली होती एनिवे. ठीक आहे साहेब, त्या कोपऱ्यात थांबा ना तुम्ही. पटकन थांबा त्या कोपऱ्यात. हो. भलती इमर्जन्सी आली इकडे. पण कुठली इमर्जन्सी? तुम्ही कोण आहात? अरे हे काय घातलंय तुम्ही? हे माझ्या घर आहे, माझं घर आहे. अहो मी कुठे म्हणतोय माझ्या घरी हो. नाही बरोबर आहे, पण मला काही टोटलच लागत नाही ना. माझं वेगळं सुरू होतं, एकदम अचानक तुम्ही आला. सांगतो तुम्ही तिकडे लपा तुम्ही. इथे लपा? हा लपा लपा ना. अरे, लवकर तुम्ही. अरे, हो, लपा, लपा. लवकर. लपा, लवकर. दत्तू ओ बो दत्तू, अरे येणार आहे दत्त्या. सेनापती, सेनापती, हाच आमचा शीश महल, माझं? हाच आमच्या महलाचा दरवाजा. सेनापती, ह्याच दरवाजातून सर्जेराव पोपट हत्तीवरनं आगमन करायचे. पोपट हत्तीवरून कसं येईल? सेनापती, सेनापती, हा आमचा मुतपाक खाना. इथे इथे जुजबी देवीचं एक मंदिर होतं आणि त्या मंदिराच्या अंगणात एक खट्याळ, मिश्किल, रुबाबदार असं एक हरिण वास्तव्यास होतं. पण ते निरागस होतं. हा आता इथे आमचा दिवाणखाना होता. तिथे आम्ही अनेक अनेक माकडं पाळली होती. त्यातली फक्त 7-8च माकडं दिसतायत. अरे एक माकड तर इथेच आहे, पण दिवाणखाना कुठे? सेनापती, दिवाणखाना कुठे? सेनापती, सेनापती, इथे इथे आमचा हमामखाना होता. हं? सेनापती, सेनापती, हाच आहे आमचा शीश महल. सेनापती, तुमच्या लक्षात येते का? 2 वेगळी स्किट्स एका वेळेला सुरू केली आहेत आपण. फक्त लेट पॅकअप होतं, याच्यावर हा उपाय नाही. अशी सगळी स्किट्स एकत्र नाही करू शकत. याने शूटिंग अर्ध्या तासात संपेल, पण नंतर 12-13 महिने लागतील वेगळं करायला. ओ मनी माय व, अरे या तर समील चौगुले शेतस ना. मनी माय वो, बापरे, तुमले तर देखी सर, आम्ही तर एवढे हसो माय व. कौतुक करते का काय करते? मनी माय व, तुम्ही तर गैरक भलतच काम करता ना भारी. हा एकदम फालतू काम करता मस्त. हा. तुम्ही ते भलतेच भारी भारी आवाज काढता, ते काढा ना. हा, ते आवाज काढता, ते कशी काढता तुम्ही? भलत फालतू करता तुम्ही एकदम मस्त. आणि ते काढता, ते काय? एवढं नाही येते. नाजूकपणा आहे त्याच्यात. किती बालिशपणा करता हो तुम्ही, मस्त करता. पण ऐका ना, एक सेल्फी द्या ना. हा, एक सेल्फी. मना फोन. हा, हसा माय, हसा. छत्रीमान, छत्रीमान, आज तू माझ्या तावडीत सापडला. आता मी तुला नाही सोडणार. राणी सरकार, शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. अहो कुठे छत्री मला? इथे छत्री मला नाहीचे ना. शांत व्हा. ठीक आहे, आमच्या स्नानाची सगळी सोय झाली असेल तर आम्ही हमामखान्यात जातो. सगळी व्यवस्था झाली आहे सेवक? जी राणी सरकार, काय? गुलाबजले, गंगाजले, सगळी सोय केली. ठीक आहे, आम्ही आलोच हमामखान्यात जाऊन. हो, कसला हमामखाना? मोरी आहे माझी, मोरी. हमामखाना असे सगळे अक्षर जरी एकत्र उभी राहिली ना तरी खाना बाहेर उभे राहतील, एवढीशी आहे ती मोरी. खरंय तुमचं.
अहो खरं सांगतो मी. अहो हे कोण आहेत, हे का आलेत, हे वेगळं स्किट सुरू करते, हे माझं नाहीये. अहो एकच किट आहे ना हो हे. अहो, पण ही कोण आहे मग? सांगतो ही आहे ना माझी पोरगी आहे नम्रता. तिच्या ना थोडासा प्रॉब्लेम आहे बुवा. तिला ना हास्य जत्रा काही आवडतं. हा काय प्रॉब्लेम आहे, मला काही कळतच नाही तुमचा. हा प्रॉब्लेम असू शकतो का? हास्य जत्रा प्रॉब्लेम नाहीये. मग? ती तुम्हाला टीव्हीत बघते ना तो प्रॉब्लेम आहे. ती तुम्हाला बघते टीव्हीवर आणि जे हातात येईल ना ते घेऊन मारते टीव्हीवर. ती माझ्याशी चांगलं बोलली आता ते आवाज बिवाज काढायला लावले, तिला आवडतो मी. हो अहो तोच प्रॉब्लेम आहे ना. म्हणजे तुमचा चेहरा बघितला ना गैर खुश होते ती. हा. आणि तुमचा चेहरा बघितला की व्हायलंट पण होते. असं कसं? एकच व्यक्ती आणि असे दोन एक्सप्रेशन कसे असतील? देते ती चेहरा बघते तुमच्या आणि तुमचं चित्र काढते. मग तेच चित्र बघते व्हायलंट होते आणि चित्र फाडून टाकते. हो यात ताईची चूक नाहीये. मग मूळ चेहराच इतका टाकाऊ आहे ना, हा. यातून टिकाऊ कसं काढणार ना? किती काढणार? याला फटकन वाजवे ना मी. याची माझी ओळख नाही पण मी बघणार नाही याला. वाजवेन मी, सांगून ठेवतोय. माझ्या डोक्यात जाऊ नकोस तू. काय प्रॉब्लेम काय? माझी पोरगी आहे ना तिच्या प्रॉब्लेम आहे. हो अरे बापरे, रडताय तुम्ही? नाही तिच्या गैरा मोठा प्रॉब्लेम आहे. आता काय सांगू बुवा मी तुम्हाला. काय काय? माझी जी पोरगी आहे ना तिला 3 जन्मांपूर्वीच्या आठवतो. 3 जन्मांपूर्वीच्या आठवतं. आणि मध्ये मध्येच आहे ना ती मनाने 150 वर्षांपूर्वीची होऊन जाते आणि तशी वागते. त्याच्यामुळे आम्हाला असे कपडे घालावे लागतात ना. ए शाने, हात काय? चल चल. माझी मुलगी आहे ना ती स्वतःला 150 वर्षांपूर्वीची राणी मल्लिका देवी समजते. हो आणि तिच्या राजाचा खून केला होता त्यांच्या अंगरक्षकाने छत्रीमलने. नालायक. आणि तो जो छत्रीमल आहे ना ते तुम्ही आहे बा. मी छत्रीमल आहे? छत्रीमल आहे तुम्ही. आज जो समीर चौगुले तो औरा आहे, मी छत्रीमल आहे. छत्रीमल आहे. माझी स्वतःची छत्री फाटली आहे, मी छत्रीमल आहे. मला कोण कशाला अंगरक्षक ठेवेल मला सांग बघू तू एक. नाही 150 वर्षांपूर्वी तुम्ही एकदम 6.5 फूट होते हो. असे बारी होते आणि डोक्यावर झुपकेदार बाल होते तुमच्या. काय सांगताय काय? हो. कॉंग्रॅच्युलेशन. सांगितलंच नाही हे. मग 150 वर्षांपूर्वी मी एवढा रुबाबदार होतो. हा. मग नाव एवढं डिग्निटी नसलेलं का ठेवलं माझं छत्रीमल? दुसरं नाव नाही का सापडलं तुम्हाला? विक्रांत, संग्राम असं नाव ठेवायचं ना. ऐका ना माझं ऐका, त्यांना बोलवा तुम्ही इकडे. हा? आणि तुम्ही जा, हे माझं घर आहे. नाही Please जा नाही ते खरं आहे तुमचं घर आहे पण माझ्या पुरीला आहे ना तुम्हीच बाहेर काढू शकता. हो त्याच्यापेक्षा ये का बाहेर ये. आता येईल बाई. याच्यात काय अहो, एवढं मोठं? नका नाव असा फालतूपणा करू. तुम्ही बाहेर काढू शकता म्हणजे ते जे मल्लिका देवीचे कॅरेक्टर आहे ना त्याच्यातून तुम्हीच बाहेर काढू मी शकता. काय करू त्यासाठी सांगा बघू. काही क्षणांसाठी आहे ना तुम्ही छत्रीमल व्हावा. नाव आवडलेलं नाही, नाहीतर झालोच तुम्ही खरं. छत्रीमल नाही आवडलं मला. ए, छत्रीमल कोण आहे रे? असं नाही बरं वाटत. चलताय नाही का? वाजवे ना तू. चलताय कोण आहेस तू? याला सांगा मला आवडत नाही. हा. कोणाला तू रे सांगून ठेवतो. तुम्ही वाहना छत्रीमल व्हावा. ठीक आहे. मी काय नाव ते? छत्रीमल घे होतो झालो. चल याच्या पुढे काय करायचं? काय नाही हा. ती येईल. हा. तुम्ही म्हणा ती आल्यावर मी आलोय, मी छत्रीमल आहे. मग ती आहे ना तलवार काढेल बुवा आणि त्याच्यानंतर तुम्ही आतमध्ये पडून घ्या. हा, हे चांगलं आहे, हे चांगलं आहे. मी आतमध्ये पळून हो, जातो. हो, ठीक आहे ठीक आहे. हो. ऍक्च्युली मला वेळ नाही हे करायला हा, पण मी नाही, करतोय. करा तिची ना. मुलगी आजारी हा, वगैरे आहे हा, म्हणून करतोय. पण मी जर असा वळलो आणि पाठीत त्यांनी खूप असला तर हा तिला धरेल ना. हा धरेल? हो तुमची खात्री आहे? धरेल. नाही माझ्या डोळ्यात नका बघू, त्याच्या डोळ्यात बघा आणि सांगा खात्री आहे का? अरे तुझ्या चेहऱ्यात कधी तर कॉन्फिडन्स राहू दे जाणार आहे. अरे काय छाती ताणतो रे, डोळ्यात ससे पडताय तुझ्या दलिंदर. बैला नुसतीच काय दाढी वाढवली तू. करेल तो, करू शकतो. नीट कर रे तो. माणसाचा जीव गेला नाही पाहिजे बरं हा. का. मागच्या वेळेस ते त्याच्यासोबत झालं तसं नको व्हायला बरं का. हा मागच्या वेळेला म्हणजे काय झालं होतं? मागच्या वेळेला काही नाही. मागच्या वेळेला काय झालं होतं? काय ना मी याला आहे ना एकाच्या लाईट बिल भरायला सांगितलं होतं. हा. याने दुसऱ्याच्याच लाईट बिल भरलो. हो एवढंच? हो. अरे मग कशाला सांगताय? झालं होतं. कारण नसतं टेन्शन काय वाढवताय? कसं काय? मला वाटलं कोणतरी मेलं तिकडे. नाही, नाही, नाही. काय सांगू यार, माझं टेन्शन वाढतं यार. सेनापती ए, सेनापती हमाम खाण्यात इतका मामुली साबण नकोय आम्हाला. 23 साबणाचे छोटे छोटे तुकडे एकत्र करून बनवला होता रे तो. 6 महिने मेहनत घेतली ती केला साबण. ए, नवीन साबण आणून देणार भाऊ तुला. येऊ का? सेनापती हा? हा कोण आहे? अरे लपलोय तरी बघितलं तुम्ही. कोण आहेस तू? मी करोड मला आहे.
छत्रीमल. तिला पटतंय, गप्प बसा ना जरा. नाही पटलंय मला. तुझा चेहरा मी कधीच नाही विसरू शकत. छत्रीमान पडून जा पडून जा. अरे, तिकडे कुठं तिकडून पडायचं ना. जरा टायमिंग चुकलं माझं. बस बस इथे. बसायचं ठरलं नव्हतं, हे वेगळंच आहे काहीतरी. हे नवीन आहे. माझ्यासाठी पण नवीन आहे. बस इथे. बस बस बस. तिथे नाही, खाली बस. चूक आहे. तुझी जागा आमच्या पायाशी आहे, खाली बस. माझ्या घरात असताना तुम्ही मला आय! हे बघा अरे हे नराधमा. हे बघा छत्रीमल, हीच तुझी कामांध नजर. हीच ओळखून होते मी. काय रे, अंगरक्षक होतास ना माझा, आणि माझ्याकडेच घाणेरड्या नजरेने बघायचास. काय म्हणाला होतास माझ्याकडे बघून? काय म्हणायला काय होतास? असं म्हणाला होतास. निळू फुले 150 वर्षांपूर्वी होते. मी असं का म्हणेन? एक तर मिमिक्री येत नाही मला. मी का म्हणेन असं? अरे तुझी हीच घाणेरडी नजर. काय केलं होतास? मी जेव्हा नाणी घरात चालले होते तेव्हा तिथे अशी भोकं पाडली होतीस, आणि त्यातनं बघायचाच काय रे मला, नराधमा? नाही हे चुकीचं आहे. हे मी असं कधीच नाही. मी असं कधीच वागलेलो नाही. मी अतिशय सरळ आहे. मी स्वच्छ मनाचा आहे. म्हणजे मनात माझ्या खूप गोष्टी असतात, पण मी दाखवत नाही त्या. मला काय प्राजू, खरं सांग. एक मिनिट. हे बघा, मी तुम्हाला अगदी खरं सांगू का? मी अतिशय स्वच्छ प्रतिमेचा आहे. हा, म्हणजे ऑड वाटतं म्हणून मी सेन्सेक्स हा शब्द सुद्धा उच्चारत नाही. मला स्वतःला ऑड वाटतं. म्हणजे बायकोला घरी मी ताई म्हणतो. असं एवढं असतं काय? वाजवे ना हे. मी आता मारेन ना.